नमस्कार, मी वैभव मांगले तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो तुमच्या आमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे मिसेस अन्नपूर्णा जोच आहे मांगले. अत्यंत महत्त्वाचं फळ आहे आणि भारतभर सर्वत्र उपलब्ध असणार फळ आहे. शक्यतो ही मे ते जून जुलै या पावसाळ्यामध्ये येणारे हे फळ आहे आणि हे फळ जंगलामध्येही फार जोमानं वाढतं. ते फळ आहे म्हणजे जांभूळ. अत्यंत महत्त्वाचं, थोडंसं गोड थोडंसं तुरट. दोन जाती असतात. एक जात आहे जी फळ मोठं असतं आणि जितकं फळ मोठं तेवढंच जांभूळ जास्त गोड असतं आणि चांगलं रसरशीत सुद्धा असतं. तर असं हे जांभूळ अत्यंत गुणकारी आहे आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी. ज्या लोकांना रक्ती मूळव्याधीचा त्रास आहे अशा लोकांनी पावसाळ्यामध्ये सकाळी उठल्यावर भरपूर जांभळं थोडंसं त्याला मीठ लावून खावीत. अशी रक्ती मूळव्याध बरी तर होते, पण कायम स्वरूपी ती बंद होते, आयुष्यात पुन्हा कधीही होत नाही. म्हणून पावसाळ्यामध्ये जांभळं सकाळी उठल्या उठल्या अनवश्या पोटी मीठ लावून नक्की खा. तर असं हे जांभूळ मधुमेही लोकांसाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये जांभळाचा उपयोग हा फार पूर्वीपासून मधुमेहासाठी करण्यात येतो. विशेषतः जांभळाची बी फार महत्त्वाची आहे. जांभळाच्या बी मध्ये ग्लुकोज असते एक प्रकारचं, आणि ते ग्लुकोज कुठल्याही पिष्टमय पदार्थाची जे साखरेमध्ये रूपांतर होतं ते पटकन होण्यासाठी प्रतिबंध करतं जांभळाच्या बी मध्ये असलेलं ग्लुकोज. तर असं हे जांभूळ आहे. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा जांभळं खात चला. तर बघूया आजच्या दोन गृहिणी काय काय माझ्यासाठी बनवणार आहेत. तर सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार, माझं नाव मिसेस अर्पिता अभय बाकरे. आमच्या घरी तुमचे स्वागत आहे. हा माझा हॉल आहे आणि इथे आमचे खूप छान क्षण जातात. इथे मी मुलांचा अभ्यास घेते. माझ्या हॉलमध्ये हा एक साईबाबांचा फोटो आहे. या फोटोकडे बघितल्याने मला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. हे माझं किचन आहे आणि मी इन्शुरन्स ॲडवायझर असल्यामुळे मला इथे जास्तीत जास्त वेळ स्पेंड करता येत नाही. अर्पिता माझी मिसेस आहे. ती मेहनती आहे, शिवाय ती जे काही ठरवते ते साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न करते. अर्पिताने केलेल्या मसाल्याच्या भाज्या मला खूप आवडतात. अर्पिता माझी सून आहे. अर्पिता पुरणपोळीही चांगलं बनवते. अर्पिता या माझ्या नणंद आहेत. त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. अर्पिता ताई या मटर पनीरची भाजी खूप चांगली बनवतात. अर्पिता दीदी बहुत अच्छी फ्रेंड है और बहुत हेल्पफुल, बहुत हार्ड वर्किंग है और वो सारी डिशेस बहुत अच्छी बनाती हैं, बट पूरन पोली बहुत टेस्टी बनाती है. ऑल द बेस्ट. और बहुत हेल्पफुल, बहुत हार्ड वर्किंग है और वो सारी डिशेस बहुत अच्छी बनाती हैं, बट पूरन पोली बहुत टेस्टी बनाती है. ऑल द बेस्ट. अर्पिता ताईंशी ओळख झालेली आहे. चला पुढच्या ताईंना भेटूया. नमस्कार, मी अनुजा उपाध्ये, मिसेस अन्नपूर्णा टीमचे माझ्या घरात स्वागत आहे. या हा माझा हॉल आहे. हे माझं सर्वात आवडतं ठिकाण आहे. मिस्टरांना मुलांना सुट्टी असली की आम्ही इथे मनसोक्त धमाल करतो. चला मी आता तुम्हाला माझं किचन दाखवते. हे माझं किचन आहे. इथे मला जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडतो. हे माझं हक्काचं ठिकाण आहे. मला माझ्या मुलाच्या आवडीनिवडी जपायला खूप आवडतात. अनुजा माझी पत्नी आहे. तिचा स्वभाव अत्यंत मनमिळावू आहे. त्यातल्या त्यात पुरणाची पोळी ती सुंदर करते. आई माझी बेस्ट फ्रेंड आहे. आईने बनवलेली पावभाजी मला खूप आवडते. अनुजाच्या आम्ही खास मैत्रिणी आहोत दोघी जणी. जेव्हा सुट्टी वगैरे असते किंवा एखादं बिल्डिंगमधलं कॉमन फंक्शन असतं तेव्हा अनुजा त्याच्यामध्ये खूप हिरिरीने सहभाग घेते. अनुजाची माझी फारशी जरी ओळख नसली तरी सुद्धा आम्ही एवढ्या दोघींमध्ये एकमेकांमध्ये मिक्सअप झालोय की मला ती खूपच जवळची वाटते. आणि मुळात म्हणजे तिचा स्वभाव प्रेमळ आहे, मनमिळावू आहे. तिने केलेले मिक्स डाळीचे वडे मला खूप आवडतात. तिची स्पेशल डिश अजून एक आहे ती म्हणजे मसाले भात. तो मला अतिशय आवडतो. चला तर अर्पिताताई आणि अनुजाताई बरोबर खेळूया आजचा मिसेस अन्नपूर्णाचा भाग. दोघींच्या समोर 10 पदार्थ मांडण्यात आलेले आहेत आणि 10 पैकी 5 पदार्थ निवडायचे आहेत. पण कोण निवडणार 5 पदार्थ? जी ताई छान असा उखाणा घेईल तिला मिळणार आहे संधी 10 पैकी 5 पदार्थ निवडण्याची. ओके, उखाणे म्हणण्याची वेळ किती वेळ आली आतापर्यंत आयुष्यात? आली, बरेच वेळ आली. बऱ्याच वेळ आलेली आहे. चांगले चांगले उखाणे पाठ करून ठेवलेले आहेत. स्वतः कधी तयार केलाय उखाणा? नाही. तुम्ही बऱ्याच वेळाला घेतलेला आहे. छान असा उखाणा म्हणा. जो मला उखाणा आवडेल तिला मी संधी देणार आहे. ओके, अर्पिताताई तुम्ही सुरुवात करा उखाणा घ्यायला. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून आणि झालं. बऱ्याच वेळेला घेतलाय. हे घेतलंय बऱ्याच वेळेला. या कुंकू लावते ठसठशीत, हळद लावते किंचित आणि अभयरावांचं नाव घेते पूर्वजन्माचे संचित. किंचित आणि संचित असं एक उखाण्यात जुळवलेलं आहे त्याने. तुम्ही घ्या. सासरचे निरंजन, माहेरची फुलवात, सागरचे नाव घेऊन रेसिपी करायला करते सुरुवात. अरे वा, छान. टाळ्या वाजवा दोघींसाठी जोरदार.
ज्यांनी छान उखाणा घेतला त्या आपल्या आहेत अनुजाताई, आणि म्हणून अनुजाताईंना संधी मिळते आहे 10 पैकी 5 पदार्थ निवडण्याची. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोरदार. संधी मिळालेली आहे अनुजाताईंना. अनुजाताई निवडणार आहेत 10 पैकी 5 पदार्थ. सांगा कुठले 5 पदार्थ पाहिजेत तुम्हाला? याच टेबलवरचे पाहिजेत का? बरं असं वाटलं तुम्हाला याच टेबलवरचे 5 पदार्थ आपण निवडायला पाहिजेत? नाही, इथे उभी आहे म्हणून बस ओके काय. इथे उभी आहे म्हणून ठीक आहे. मी जनरली 5 पदार्थ निवडायचे तर मी हे 5 पदार्थ निवडले. ओके, आता मी तुम्हाला सांगतो याच्या खाली तुम्हाला कोबी आलाय. बघूया उघडून. कसं ओळखलं सांगा? माहित नाही. कारण कोबी मावतच नाही, त्याचं भांड तिरकच राहतं असं. बस, याच्या खाली आलेला आहे कोबी. याच्या खाली बघूया काय आहे. याच्या खाली आहे खजूर. याच्या खाली आहे काळी द्राक्षे. याच्या खाली बघूया काय आहे मशरूम. आणि याच्या खाली बघूया काय आहे मूग आहेत मोड आलेले. व्हेरी गुड, छान पदार्थ आलेले आहेत आपल्या अनुजाताईंच्या वाट्याला. आता बघूया उरलेले 5 पदार्थ कुठले आहेत अर्पिताताईंच्या वाट्याचे. याच्या खाली बघूया काय आहे. याच्या खाली आहे फ्लेक्स. याच्या खाली आहे गाजर. हा आहे मैदा. याच्या खाली बघूया ओहो जाडी शेव. आणि याच्या खाली आहे पातीचा कांदा. असे 5 पदार्थ आलेले आहेत दोघींच्या वाट्याला. आता बघूया दोघी जणी याच्यापासून काय छान असं बनवू पाहत आहेत. सांगा अर्पिताताई तुम्ही काय बनवाल? इंडियन मंचुरियन. इंडियन मंचुरियन. हे काय वेगळं असतं ते आपण बघूया. तुम्ही काय बनवणार आहात अनुजाताई? चटपटा कोबी मशरूम. चटपटा कोबी मशरूम. वा, नावं तर छान आहेत, पण तुमच्याकडे आहेत 30-30 मिनिटे. 30-30 मिनिटाच्या आत तुम्हाला पदार्थ बनवायचा आहे. पण त्याच्यात एक अजून मेघ अशी आहे की माझ्याकडचे जर तुम्हाला मसाले हवे असतील तर 30 मिनिटांपैकी काही मिनिटं मला तुम्हाला द्यावी लागतील. मान्य आहे तुम्हाला दोघींना? हो. 1 मिनिटापासून बोली लावायला सुरुवात करा मसाल्यांसाठी. अर्पिताताई तुम्ही 1 1 2 2 3 3 4 5. बस. 5 मिनिटावर बस झाली गाडी. अहो काय तुम्हाला किती वेळ लागणार आहे? काय बनवायचंय? फक्त कोबी मशरूम आणि मूग शिजवून घ्यायचे. मग हो सांगा. नाही ठीक आहे. बस झालं. अच्छा, मग त्यांना असं वाटतंय की या किती वेळात बनवतायत बघूया, त्याच्यापेक्षा कमी वेळात मी बनवून दाखवेन असं त्यांना वाटतंय. पण आपला अनुभव सार्थकी लावून काय करायचंय, पटकन पदार्थ बनवायचा आणि त्यांना जिंकू द्यायचं नाही. ओके, 5 मिनिटासाठी बोली लावलेली आहे आपल्या अर्पिताताईंनी. आणि आता त्यांच्याकडे उरलेले आहेत तब्बल 25 मिनिटे. वारं भरपूर सुटलेलं आहे, त्यामुळं तयारी करताना थोडीशी अडचण निर्माण होते. पण तुम्ही काय करायचंय, घ्यायची एक छोटीशी विश्रांती आणि कुठेही जायचं नाही, पाहत राहायचंय तुमचा आमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे मिसेस अन्नपूर्णा जोच आहे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आता अर्पिताताई आपल्यासाठी छान इंडियन मंचुरियन ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आता अर्पिताताई आपल्यासाठी छान इंडियन मंचुरियन बनवणार आहेत. आणि तुमच्याकडे फार वेळ नाहीये. भले तुमच्याकडे 25 मिनिटं वाटत असली, तुमचा हा पदार्थ 5.5 मिनिटांमध्ये बनला पाहिजे, तर तुमची जिंकण्याची शक्यता आहे. ओके, ऑल द बेस्ट. आणि तुमची वेळ सुरू होते आता. सुरू करा. आपल्या इथे आहेत अर्पिताताईंचे मिस्टर, त्यांचा मुलगा, बरेच नातेवाईक आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मिस्टर या इकडे या. हा, नाव सांगा तुमचं? अभय भास्कर बाकरे. बाकरे. कुठलं गाव? मालवण. मालवण. वा. आणि बायकोच्या हातचा कुठला पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो तुम्हाला? ती आंबोळ्या चांगलं करते. आंबोळ्या छान बनवतात. व्हेरी गुड. काय स्वयंपाकात मदत करतात त्यांना? स्वयंपाक काय सामान आणून देण्यापुरतीच मदत. सामान आणून देण्यापुरती मदत, बाकी काही मदत? बाकी नाही काय. त्यांचं माहेर कुठे आहे? ती जळगावची. खानदेश आणि मालवण हे असं कसं काय? कणकवली असं कसं काय जुळलं? जुळलं काय? लव्ह मॅरेज आहे? नाही. मग अरेंज मॅरेज आहे? काय म्हणता? बर, ओके, ठीक आहे, थँक्यू. जा. पाठीमागे जो महिला वर्ग उभा आहे त्यांच्यासाठी एक सूचना आहे. या दोघी जणी काय बनवता आहेत, कुठले पदार्थ किती प्रमाणात टाकता आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा. कारण त्याच्यावर आधारित मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला मिळणार आहे 5 किलो धान्य. नाव सांग. सिद्धेश अभय बाकरे. सिद्धेश. किती वेळा आहेस तू सिद्धेश? 8th मध्ये. 8 मध्ये आहे. बरं, आईचा कुठला पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो तुला? पुरणपोळी. पुरणाची पोळी. वा. बरं, मालवणला जास्त आवडतं का तुला आईच्या गावी आवडतं? आईच्या गावी. का? कारण तिकडे जास्त जातो आणि बाबा नेत नाही जास्त मालवणला, हो ना? हा, म्हणून जास्त. जळगाव. तू आईला काय मदत करतो स्वयंपाकात? सामान आणून देतो. थोडं सामान आणून देतो, एवढीच मदत करतोस तू. व्हेरी गुड. जा.
मंडळी 3 मिनिटे आणि 3 सेकंद होऊन गेलेले आहेत. नाव सांगा. चंद्रकला कुलकर्णी. कुलकर्णी. काय करता तुम्ही? घरीच असते मी. बर. मिस्टर काय करतात? मिस्टर कंपनीतच. बर. आणि तुमचा कुठला पदार्थ जास्त आवडतो मिस्टरांना? मिस्टरांना हा, फ्राईड राईस. व्हेज फ्राईड राईस. हा, व्हेज फ्राईड राईस. ओके. या लेकीला काय आवडतं? लेकीला तूप गोड पोळी आवडते. बर. मंडळी 3 मिनिटे आणि 45 सेकंद म्हणजे 3.25 मिनिटं झालेली आहेत. जवळ या इकडे सासूबाई. नाव सांगा. शकुंतला भास्कर बाकरे. शकुंतला ताई. कुठलं माहेर? कणकवली. कणकवली. काय छान बनवता घरी तुम्ही? मी पुरणपोळ्या बनवते छान. पुरणपोळ्या आणि बाकी सगळं बनवते. सगळं. सुनबाईंचा आजचा कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडतो? फ्राईड राईस करते छान. पनीरची मटर पनीरची भाजी छान बनवते. अच्छा. वा, व्हेरी गुड. थँक्यू. जा. नाव सांगा. प्रीति त्रिपाठी. त्रिपाठी जी यहाँ पे आई है और ये बताएंगी उनकी फ्रेंड का कौन सा पदार्थ उनको अच्छा लगता है. पुरणपोळी. अच्छा, पुरणपोळी. और तुमचा कुठला पदार्थ त्यांना आवडतो? जो दीदी बना रही है वेज मंचूरियन. वेज मंचूरियन अच्छा लगता है. व्हेरी गुड. थँक्यू. जा. 4.5 मिनिटं होऊन गेलेली आहेत. मंडळी पटापटा बनवा तुमचं व्हेज मंचुरियन. सहा मिनिटे आणि 17 सेकंद होऊन गेलेली आहेत. 6 मिनिटे आणि 34 सेकंदामध्ये आपल्याला हे छान असं मंचुरियन बनवून दाखवलेलं आहे. आपल्या अर्पिता ताईंनी जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि हे मंचुरियन बनवण्यासाठी त्यांनी काय साहित्य वापरलं, काय कृती केली, लिहून घ्या प्लीज. साहित्य आणि कृती लिहून झाली असेल तर घ्या एक छोटीशी विश्रांती आणि कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा आमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे मिसेस अन्नपूर्णा जो चाहे मांगले. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आता अनुजाताई आपल्यासाठी बनवणार आहेत छान असं गोबी चटपटा मसाला. बरोबर ना? गोबी मशरूम चटपटा असं काहीतरी त्या बनवणार आहेत. तुमच्याकडे आहेत 6 मिनिटे आणि 33 सेकंद. ओके. त्याच्या आत तुम्हाला पदार्थ बनवायचा आहे. तुमची वेळ सुरू होते आता. सुरू करा पटकन. आपल्या इथे अनुजाताई यांचे मिस्टर आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. या इकडे. नाव सांगा तुमचं पूर्ण. सागर रघुनाथ उपाध्याय. उपाध्ये. कुठलं गाव? नागपूर, विदर्भ. नागपूर. विदर्भातले आहात. आणि बायको कुठली आहे? नागपूरचीच. नागपूरचीच आहेत. म्हणजे विदर्भातले पदार्थ छान बनवत असतील सगळे. कुठला पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो? वैदर्भीय. वैदर्भीय तिच्या हातचं मला ऍक्च्युली सगळंच आवडतं, पण विदर्भातला ॲज इन गोळा भात खूप चांगला करतो. गोळा भात म्हणजे जे भात शिजताना त्याच्यावर ते गोळे ठेवतात तो गोळा भात ना? गोळा भात. आणि नंतर कढी आणि हे करून त्यात कुछ करून खायचे. वा, छान. तुम्ही काय स्वयंपाकात मदत करता त्यांना? खाण्याव्यतिरिक्त अजून काही लागलं? खाण्याव्यतिरिक्त अजून काही लागलं तर सामान वगैरे कोण आणतं घरामध्ये? माझा जॉब ऍक्च्युली टुरिंगचा आहे, तो मोस्टली तीच करते. अरे बापरे. मग तुम्ही घरात काहीही मदत करत नाही बायकोला स्वयंपाकामध्ये? घरी असलो की करतो. घरी असला थोडं कापून द्यायचं असेल, काही करायचं असेल तर करतो. अच्छा. बायकोचा कुठला गुण सगळ्यात जास्त आवडतो तुम्हाला? घर सांभाळून घेते एकटीच. हो, कारण तुम्ही घरात काहीच लक्ष देत नाही म्हटल्यानंतर तिने सगळं करते आणि तुम्हाला आवडण्याशिवाय पर्यायच नाहीये. सगळ्या घराला सावरून घेते. ओके, थँक्यू. नाव सांगा पूर्ण. वेदांतिनी मंदार कुलकर्णी.
वेदांतिनी मंदार कुलकर्णी. बर, कुठलं गाव? पुणे. बाहेर कुठे? पुणे. पुणे. हो. बर, छान. पुण्याचा कुठला पदार्थ प्रसिद्ध आहे? पुणेरी मिसळ. पुणेरी मिसळ. तुम्हाला काय आवडतं तुम्ही बनवलेलं? मी बनवलेले मला सगळे गोड पदार्थ आवडतात. हो, गोडाचे पदार्थ जास्त आवडतात तुम्हाला? हो. बर. नवऱ्याला काय आवडतं सगळ्यात जास्त? मी बनवलेली बासुंदी. घरात सतत गोडच खाता? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त गोड पदार्थ? नाही. हा. बाकी मुलींच्या आवडीनुसार पावभाजी, छोले, नंतर पराठ्यांचे प्रकार वेगवेगळे. अच्छा, म्हणजे सकस अन्न काहीच तुम्ही खायला मागत नाही घरामध्ये? नाही, पोळी भाजी तर रोज असते. हा. त्या व्यतिरिक्त भाजीमध्ये काय आवडतं तुम्हाला? भाजीमध्ये रसभाज्या जास्त. रसभाज्या करता घरात? पालेभाज्या वगैरे आवडतात? आवडतात. मैत्रिणीचा कुठला पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो तुम्हाला? मैत्रिणींनी केलेली पावभाजी जास्त आवडते. हो. नागपुरी काय गोळी भात वगैरे खाल्लाय त्यांचा? मसाले भात तिचा स्पेशल असतो. हो. अरे वा, छान. थँक्यू. जा. मंडळी, 4 मिनिटे आणि 25 सेकंद व्हायला आलेली आहेत. तुम्ही या इकडे. नाव सांगा तुमचं. वंदना पटेल. वंदना पटेल. नाव सांगा तुमचं. वंदना पटेल. वंदना पटेल. पटेल ना पटेल, पण आपण इथे यांना बोलवलेलं आहे बोलण्यासाठी. बर, कुठलं माहेर तुमचं? माहेर भुसावल. भुसावलला यांचं माहेर आहे. कुठला आवडतो मैत्रिणीचा आजचा पदार्थ? भात तळलेला. तळलेला भात? हो. भात कसा तळतात? फ्राय करते ना मस्त. का फोडणीचा भात? हा, फोडणीचा. फोडणीचा भात. अच्छा, तो आवडतो. अच्छा, मला वाटलं तळलेला भात म्हणजे काही नवीन पदार्थ. कदाचित एका दिवशी जास्त तेल पडलं असेल भातात म्हणून त्यांना तळलेला भात वाटला का काय? नाही. बर, ठीक आहे. आणि तुमच्या आता कुठला पदार्थ आवडतो त्यांना? त्यांना गोड आवडते, गुजराती आयटम. गुजराती आयटम आवडतात? काय बनवतात गुजराती आयटम? तिला सगळंच आवडते गुजरातीमध्ये. तुम्ही बनवलेला पदार्थ कुठला आवडतो नवऱ्याला? माझ्या नवऱ्याला? मग कुणाच्या? त्यांच्या? माझ्या नवऱ्याला ढोकला आवडते, गुजरातीचा पदार्थ. खमण ढोकला वगैरे ऐकलं असेल ना गुजरातीतलं? अरे, खमण ढोकळा, फाफडा, जिलेबी, ते सगळं खाखरा. थँक्यू. द्या. 6 मिनिटे झालेली आहेत. आपल्या ताईंकडे फक्त 32 सेकंद शिल्लक आहेत. त्या 32 सेकंदामध्ये त्यांना बनवायचा आहे त्यांचा हा जो चटपटा आयटम आहे. त्यांनी म्हटलं चटपटा, पण वेळ मात्र फार घेतलेली आहे त्यांनी. पण त्या चटपट्याला मग काय अर्थ राहणार बरं? मला वाटलं चटपटीत म्हणजे साधारण काहीतरी वाफवून घेतील आणि करतील, पण यांनी फारच घाट घातला सगळ्याचा. सोया सॉस जवळपास त्यांनी त्याच्यावर 1 लिटर सोया सॉस टाकलेला आहे. 6 मिनिटे 32 सेकंद, 6 मिनिट 34 सेकंद, 35. वेळ उलटून गेलेली आहे आणि आता तुम्ही वेळेत बनवू शकला नाहीत पदार्थ, म्हणून तुम्ही आता तुमचा निवांत वेळ घ्या आणि पदार्थ छान बनवून दाखवा. निवांत वेळ घ्या आणि पदार्थ छान बनवून दाखवा. अंड्या माझ्या हातात द्या पटकन. 7 मिनिटे आणि 52 सेकंदामध्ये आपल्याला हा गोबी मशरूम चटपटा बनवून दाखवलेला आहे. आपल्या अनुजाताईंनी जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. गोबी मशरूम चटपटा बनवण्यासाठी यांनी काय साहित्य वापरलं, काय कृती केली, लिहून घ्या प्लीज. दोघींचे पदार्थ बनवून झालेले आहेत, ते टेस्ट करून बघणार आहे मी. पण त्याच्या अगोदर पाठच्या महिला वर्गासाठी एक प्रश्न आहे की आपल्या अनुजाताईंनी त्यांच्या या चटपटामध्ये किती हिरव्या मिरच्यांचा वापर केला? हात वर करायचे, उत्तर कोणी फोडायचं नाहीये. तू ये मुली इकडे, तू ये मुली इकडे.
नाव सांग तुझं. केतकी टल्लू. केतकी. किती मिरच्या वापरल्या? 1. उत्तर बरोबर आहे. केतकीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. चांगली गृहिणी होण्याची सगळी लक्षणं आहेत हो मुलीमध्ये. बर. म्हणून आता केतकीला मिळते आहे 5 किलो धान्य. हे घे. खूप वेळ घेतलेली असल्यामुळे अनुजाताई तशाही स्पर्धेतून बाहेर झालेल्या आहेत, पण तरी सुद्धा मी पदार्थ बघणार आहे दोघींचे कसे झालेले आहेत, म्हणजे पदार्थ छान शिजला आहे की नाही तो बघावा लागेल मला. तर आता बघूया. सर्वप्रथम अर्पिताताईंनी जे त्यांनी असं छान मंचुरियन जे बनवलंय, इंडियन मंचुरियन, ते कसं झालंय ते मी बघणार आहे. छान झालेला आहे मंचुरियन. म्हणजे सगळ्या गोष्टी प्रॉपर शिजलेल्या आहेत. आता बघूया ज्यांनी अत्यंत वेळ घेतला हे जे चटपटा बनवायला. जर तुम्ही बघितलं असेल खूप वेळ तर घेतलीच यांनी, पण त्याच्यामध्ये जो सोया सॉस टाकताना अचानक असा जो सोया सॉस पडला, तो इतका सोया सॉस झालाय त्याच्यामध्ये की ज्याचं नाव ते काही हरकत नाही. सोया सॉस थोडासा कमी टाका त्या पदार्थाला. खूप अर्थात त्यांनी पदार्थ खूप छान बनवण्याचा प्रयत्न केला. सोया सॉस थोडंसं जास्त झाल्यामुळे त्याची चव जराशी बिघडली आहे, पण सोया सॉस कमी टाकून असा पदार्थ तुम्ही घरी बनवू शकता. तर आज ज्यांनी 6 मिनिटे आणि 34 सेकंदामध्ये आपल्याला छान असं मंचुरियन बनवून दाखवलं त्या आपल्या अर्पिताताई आहेत. आजच्या भागाच्या विजेत्या. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकडे. आजच्या भागाच्या विजेत्या आहेत अर्पिताताई, आणि त्यांना देण्यासाठी माझ्याकडे 3 प्रकारच्या भेटवस्तूंचे ऑप्शन्स आहेत. एक आहे डिझायनर नेकलेस, इलेक्ट्रिक राईस कुकर आणि डिनर सेट. सांगा तुम्हाला काय पाहिजे? डिनर सेट पाहिजे आहे, आणि त्यांना मी तो दिलेला आहे. विजेतीस मिळत आहे स्वामिनी साड्यांची महाराणी. पुणेतर्फे खास स्वामिनी धनलक्ष्मी साडी घ्या. मिसेस अन्नपूर्णातर्फे मानपत्र घ्या. उपविजेती स्मृती चिन्ह घ्या. कॉंग्रॅच्युलेशन. आजच्या भागामध्ये सहभागी झाल्या होत्या अर्पिताताई आणि अनुजाताई. अर्पिताताई जिंकलेल्या आहेत, त्यांचं अभिनंदन. जाण्यापूर्वी ऐका मांगल्यांची एक विशेष टीप. शंकरपाळे करताना मैद्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घाला, म्हणजे मग शंकरपाळे अत्यंत खुसखुशीत होतात. चला पुढच्या भागामध्ये भेटूया.